So good morning class. Again we will start our new topic, that is environmental hygiene. तर environmental hygiene and sanitation चे आपण फर्स्ट युनिट बघणार आहोत. ओके. सो मला सांगा बेसिकली व्हॉट इज एन्व्हायरमेंट. परिसर, पर्यावरण. ठीक आहे. तर ह्या तुमच्या परिसरामध्ये काय काय तुम्हाला बघायला भेटतं? हां, अजून हां, व्यक्ती, प्राणी, झाडं, पाने, फुले आणि इतर काही भौतिक गोष्टी असतील ते तुम्हाला बघायला भेटतात. तर ते झालं तुमचं पर्यावरणची व्याख्या. खूप सोपी आहे. पर्यावरण म्हणजे काय, सर्वात सोप्यात भाषेत आपण बघणार तर की जे पण काय तुमच्या परिसरात असतं, म्हणजे ह्युमन बीइंग्स झाले, ॲनिमल्स झाले, प्लांट्स, ट्रीज एक्सेट्रा, सो ऑन अँड सो फोर्थ, दॅट इज युअर एन्व्हायरमेंट. ओके. तर मग आता हे पर्यावरणशास्त्र म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे काय झालं मग? व्हॉट इज लॉजी, व्हॉट इज बायोलॉजी? येस निधी. हां, काय अभ्यास करता तुम्ही त्याच्यामध्ये? बायोलॉजीमध्ये काय शिकता तुम्ही? ॲनाटॉमीमध्ये काय शिकता तुम्ही? फिजिओलॉजीमध्ये काय शिकता तुम्ही? फंक्शन शिकता तुम्ही. ठीक आहे. तर मग पर्यावरणशास्त्र म्हणजे काय झालं? पर्यावरणाच्या गोष्टींबद्दल जेव्हा तुम्ही शिकता तर ते झालं तुमचं पर्यावरणशास्त्र. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स. गॉट माय पॉईंट? फाईन. तर व्यक्तीचा व पर्यावरणाचा परस्पर प्रभाव पडत असतो. व्यक्तीवर त्याच्या गर्भधारणेपासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत पर्यावरणाचा प्रभाव पडत असतो. म्हणजेच पर्यावरणाचा संपूर्ण आयुष्यभर व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. ओके. म्हणजे काय सांगितलेलं आहे थोडक्यात की ह्युमन बीइंग्स इन्फ्लुएन्स करतात एन्व्हायरमेंटला आणि एन्व्हायरमेंट पण इन्फ्लुएन्स करतं ह्युमन बीइंग्सला. म्हणजे की आपल्याला कोणती पण गोष्ट वगळता येत नाही. जर आपल्या इकोसिस्टममधनं सपोज एअरच नसली, आपल्याकडे वायूच नसली, हवाच नसली, तर तुम्हाला ऑक्सिजन मिळेल का? नाही मिळणार. त्याच्याने काय होणार आहे, तुम्ही जगू शकता का? नाही. पाणी जर नसलं, ठीक आहे, तुम्ही जगू शकता का? नाही. किंवा जर खराब पाणी प्यायला, आता रिसेंटली एक केस आहे इंदौरमध्ये, काय झालेलं आहे, ड्यू टू पोल्युटेड वॉटर पीपल आर डाईंग, मेनी ऑफ द पीपल हॅव डायड इंदौरमध्ये. काही आणि म्हणूनच काय आपल्याला खूप साऱ्या गोष्टी इथे काम करायचं असतं आणि तिथे येतं तुमचं कम्युनिटी हेल्थ किंवा पब्लिक हेल्थ, ज्याच्यावरती आपण काम करतो आणि समाजावरती काम केल्यावरती आपण सगळ्या गोष्टींचा सॅनिटाईज करतो. व्हॉट इज सॅनिटेशन बेसिकली? काय? हां, बॅक्टेरियाला मारणे ते सॅनिटेशन झालं. थोडक्यात सॅनिटेशनचा अर्थ काय बघा, मी सांगते की जर दूषित पाणी असेल तर आपल्याला वी हॅव टू मेक शुअर की आपण त्या पाण्याला चांगलं कसं करू. ठीक आहे. एखाद्या एरियामध्ये पाणी नसेल पोचत तर तिथे पाणी आपण पोचवू देऊ. ठीक आहे. नेक्स्ट व्हॉट वी कॅन डू इज, कुठे जर कोणता टायफॉईडचा साथ चालली असेल किंवा मलेरियाची साथ चालू असेल तर मग आपण काय करतो, त्या एरियामध्ये फवारणी करतो, पेस्टिसाइड्स मारतो, इन्सेक्टिसाइड्स मारतो, जस्ट बिकॉज मच्छर त्या एरियातले मग मरतील आणि ह्युमन्स वाचतील आपले, त्यांना मलेरिया टळेल. एस्पेशली तुम्ही पावसाळ्यात बघाल आपली गव्हर्नमेंट काय करते, म्युन्सिपाल्टी काय करते, येतात ना ते धुराची गाडी वगैरे घेऊन, काय येतात, जस्ट बिकॉज हे एक पब्लिक हेल्थचा किंवा कम्युनिटी हेल्थचा एक हे आहे, एक मुख्य घटक आहे. जर तसं नाही केलं तर आपली जी इकोसिस्टम आहे ती बदलू शकते, बिघडू शकते आणि ह्युमन बीइंग्सला हानी होऊ शकते. समजलं? तर कसं एन्व्हायरमेंट इन्फ्लुएन्स करते ह्युमन बीइंग्सला आणि एन्व्हायरमेंटशिवाय आपण काय नाही, आपल्याशिवाय एन्व्हायरमेंट काय नाही आहे. ठीक आहे. ओके. तर आता कंपोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट आपण बघूया. यू कॅन राईट इट डाऊन. कंपोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. सो बेसिकली देर आर 3 कंपोनंट्स. 3 कंपोनंट्स असतात. कंपोनंटला आपण मराठीमध्ये बोलतो घटक. पर्यावरणाचे 3 घटक असतात. फर्स्ट वन इज युअर फिजिकल घटक, म्हणजे की भौतिक घटक. फिजिकल घटक, इट मीन्स इन इंग्लिश, इन मराठी भौतिक घटक. फाईन. आता तुमच्या भौतिक पर्यावरणामध्ये काय काय असतं? परत बोला. काय असतं? हवा, पाणी, माती, घर, काही वस्तू असतील, अन्न असेल, आहार असेल, किंवा तुमचं जे सनरेज असतं, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. ते झालं तुमचं भौतिक घटक. ओके, म्हणजे फिजिकल.
तुम्हाला सॉईल, वॉटर, ॲनिमल्स, प्लांट्स वगैरे सगळं भेटतं. दॅट इज युअर फिजिकल कंपोनेंट. सेकंड इज युअर बायोलॉजिकल. बायोलॉजिकल म्हणजे काय झालं सांगा मला. भौतिक म्हणजे काय, फिजिकल होतं बट त्याच्यामध्ये काय थोडंसं निर्जीव गोष्टी होत्या ना, निर्जीव गोष्टींचा आपण लोकांनी समावेश केला. बायोलॉजिकल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये जीवन आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येतात, तुमचे झाडे येतात, वनस्पती येतील, प्लस अजून काय येतील, काही ॲनिमल्स येतील, ह्युमन बीइंग्स येतील, व्हॉट एल्स येतील, काही बॅक्टेरियाज असतील, फंगस वगैरे असतील, हे पण सगळे इन्सेक्ट्स वगैरे, हे सगळे काय तुमचे जातात कोणत्या घटकामध्ये, बायोलॉजिकलमध्ये जातात. ओके, तर सेकंड कंपोनेंट क्लिअर आहे. बायोलॉजिकल कंपोनेंट म्हणजे की जैविक घटक, त्याला मराठीमध्ये बोलतो आपण जैविक घटक. ओके, अँड लास्ट इज युअर सामाजिक पर्यावरण म्हणजे सामाजिक घटक, सोशल कंपोनेंट. आता सोशल कंपोनेंट म्हणजे काय, सोशियोलॉजी जेव्हा तुम्ही स्टडी करता, व्हॉट डू यू स्टडी इन दॅट, सोसायटी रिलेटेड. तर सामाजिकमध्ये, समाजामध्ये काय काय असतं, बोला, समाज जेव्हा येतो एकत्र काय काय असतं, हां, ह्युमन बीइंग्स तर असतीलच, पण सण साजरे करतो आपण, रूढी असतात, परंपरा असतात, कल्चर असते, संस्कार असतात, हे सर्व काय गोष्टींचा जे समावेश असतो तो जातो कशामध्ये, सामाजिक घटकमध्ये म्हणजे सोशल फॅक्टरमध्ये. ठीक आहे. तर मुख्यतः मला सांगायचं हे आहे की जर हे 3 कंपोनंट्स आपण लोकांनी व्यवस्थितपणे ठेवले नाही किंवा काय, तर मग आपल्याला काय होतं, हानी होते गोष्टींची. लाईक फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, चायनाच्या लोकांनी काय बॅट वगैरे हे केलं, खाल्ले वगैरे, कोविड-19 झाला. किंवा तुम्ही बघायला गेलं तर की दुसरं बघा की आता खूप सारे पॉलिटिकल पार्टीज मध्ये वादविवाद उत्पन्न होतो, तर सामाजिक झालं. म्हणजे की मुख्यतः एकता नसल्या कारणाने, ठीक आहे, माणसांमध्ये वादविवाद होऊ शकतात परंपरेवरनं, कल्चरवरनं, ठीक आहे, भाषेवरनं आता खूप चाललेलं आहे, बरोबर आहे. तर माझं सांगायचं तात्पर्य म्हणजे सांगायचं उद्देश हे आहे की एक पण फॅक्टर जर हादरला ना, तर आपल्या पूर्ण इकोसिस्टममध्ये, पूर्ण एन्व्हायरमेंटमध्ये ना एक डिस्टर्बन्स येऊन जातो. समजते तुम्हाला काय मला सांगायचं. ओके, ग्रेट. तर आता आपण बघूयात की पर्यावरण आरोग्य म्हणजे व्हॉट इज युअर एन्व्हायरमेंटल हेल्थ और एन्व्हायरमेंटल हायजीन. लिहा, एन्व्हायरमेंटल हेल्थ और एन्व्हायरमेंटल हायजीन. एन्व्हायरमेंटमध्ये काहीतरी राईट असेल, काहीतरी रॉंग असेल. ॲज युजल, ॲज वी आर ह्युमन बीइंग्स, वी डू मिस्टेक्स. ठीक आहे, आपण रेक्टिफाय करतो. आणि जर आपण लाईक फॉर एक्झाम्पल आता स्वच्छता अभियान आपण करत आहोत, का करत आहोत, आपल्या हायजीनसाठी, डिसीज प्रिव्हेन्शनसाठी बेसिकली. ठीक आहे, तर एन्व्हायरमेंटल हायजीन किंवा एन्व्हायरमेंटल तुमचं काय बोलतात त्याला, एन्व्हायरमेंटल हेल्थ काय झालं, बेसिकली आपण डिसीज प्रिव्हेन्शन करतो आणि हेल्थ प्रमोशन करतो, एवढंच. डिसीजला प्रिव्हेंट करायचं आहे आपल्याला, आपल्या मतलब आसपासच्या परिसराला क्लीन ठेवून, हायजिनिक ठेवून. ठीक आहे, जे पण सर्व गोष्टी आहेत त्यांना नीटनेटकं ठेवून आपण आपल्या आरोग्याची एक चांगली हे करू शकतो, सुदृढ करू शकतो आपल्या आरोग्याला. गॉट माय पॉईंट. दॅट इज युअर एन्व्हायरमेंटल हेल्थ. फाईन, सोपं आहे असं काही, म्हणजे ह्याच्यामध्ये विचार करण्यासारखं नाही आहे, तुम्ही स्वतःहून पण लिहू शकता एक्झाममध्ये. ओके, सो आता इम्पॉर्टन्स काय आहे सांगा मला आता एक एक इम्पॉर्टन्स. पर्यावरणाची जर तुम्ही स्वच्छता ठेवणार वगैरे, एन्व्हायरमेंटल हायजीन मेंटेन करणार, तर त्याची का गरज आहे आपल्याला, काय आहे इम्पॉर्टन्स. डिझीज प्रिव्हेंट करण्यासाठी अजून काय करू शकता तुम्ही, काय इम्पॉर्टन्स आहे, बोल कीर्ती. हां, प्रीती. ओके, प्रीती. कीर्ती कोण आहे मग. ओके, सांगा.
अजून हां, वेस्ट मॅनेजमेंट. वेस्ट मॅनेजमेंटमध्ये ओला कचरा, सुका कचरा, ठीक आहे. अजून काय, प्लॅस्टिकचं तुम्ही हां, प्लॅस्टिकवरती बंदी घालू शकता, तर वापरू नाही शकत, ठीक आहे. काय डिकम्पोस्टेबल जे असतील प्लॅस्टिक आपलं मटेरियल, त्याच्याने आपण प्लॅस्टिकचं काही प्रॉडक्ट्स वापरू शकतो जे डिग्रेडेबल असतील. ओके, लाईक फॉर एक्झाम्पल आता रिसेंटलीच नाही का आपलं झेप्टोवाले पण एका थैलीमध्ये देतात सगळे पार्सल्स, ते डिकम्पोजेबल आहे. इट इज नॉट अ प्लास्टिक बेसिकली. तुम्ही स्मेल केलं आहे त्याला कधी? ते खूप गंदा स्मेल येतो उसका. ओके, हां. एअर पॉल्युशनवरती तुम्ही काम करू शकता. एअर पॉल्युशनमध्ये तुम्ही काय करणार? PUC करायला बोलणार गाड्यांना. अजून इंडस्ट्रीयल जे पण काय चिमनीज वगैरे आहे त्यांना आपण बोलूया की तुम्ही जे पण काय केमिकल वगैरे एलिमिनेट करताय तर ते गटारींमध्ये सोडू नका, नद्यांमध्ये सोडू नका. जशी आपली उल्हासनगरची गटार झाली आहे, पहिले ती नदी होती चांगली. ओके, तर सांगायचं माझं तात्पर्य काय आहे की हेच आहे, हे सर्व तुमची महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ युअर एन्व्हायरमेंटल हायजीन. यू गॉट माय पॉईंट. मी तुम्हाला वाचून दाखवते. पर्यावरण स्वच्छता हा सामाजिक आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. व्यक्तीच्या भौतिक, जैविक आणि सामाजिक पर्यावरणातील आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या घटकांचा अटकाव किंवा प्रतिबंध करून पर्यावरण स्वच्छता राखता येते. तसं तेच इथे काय सेंटेन्समध्ये लिहिलेलं आहे, इफ यू आर गोइंग टू प्रिव्हेंट सम ऑर दी अदर थिंग्स फ्रॉम हॅपनिंग इन द एन्व्हायरमेंट, त्याच्याने काय होणार आहे, तुम्ही तुमच्या हेल्थलाच इम्प्रूव्ह करणार आहात आणि डिसीजला प्रिव्हेंट करणार आहात. नेक्स्ट इज बरेच रोग हे पर्यावरणाच्या निकृष्ट दर्जामुळे होतात. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. असुरक्षित पाणी, ज्याच्यावरती आपण बोललेलो आहोत ऑलरेडी. निकृष्ट राहणीमान. निकृष्ट राहणीमान इन द सेन्स काय, अनहायजेनिक, हाऊ यू पीपल आर स्टेईंग. ओके, ते फार महत्त्वाचं आहे. लाईक आता गावखेड्याच्या बायका, त्यांच्याकडे प्रॉपर बाथरूम्स नसतात किंवा काय, ठीक आहे, वॉशरूमला जाता येत नाही, सो दे विल गो ऑन खुलीवर गेले, ठीक आहे. ओके, दॅट इज अ व्हेरी रॉंग थिंग. गुरेढोरांना घेतलं, नद्यांवरती धुतलं, चांगली गोष्ट आहे का? परत तेच पाणी एक जण बाई धुते, तिथून ती पाणी भरते. तुम्हाला आवडेल का? आत्ता आपण शहरात आहोत म्हणून आपल्याला ह्या गोष्टींचं एवढं इम्पॉर्टन्स आहे, हायजीन वगैरे काय असते. पण आत्ता पण तुम्ही जावा, गावामध्ये जावा, तुम्हाला दिसेल करून की खूप साऱ्या गोष्टी अजून रीतिरिवाज बदललेच नाही आहेत. तसंच जे चालू आहे तेच चालू आहेत. तर मग अशा ठिकाणी आपलं ॲज अ रोल ऑफ नर्स काय आहे, आपण जाऊयात कम्युनिटीमध्ये. आता तुम्हाला असेल पोस्टिंग्स वगैरे, ठीक आहे, तर तुमचं कर्तव्य आहे त्या लोकांना सांगणं की बाबा दूषित पाणी पिऊ नका किंवा तुम्ही नदीचं पाणी हे करू नका. आणि जर तुम्ही यूज पण करतात, मेक शुअर यू विल बॉईल इट अप. पहिले बॉईल करा, जर ते त्या लायकीचं असेल तर, ठीक आहे. ओके, फाईन. नेक्स्ट इज प्रदूषित हवा, जे तुम्ही मला ऑलरेडी सांगितलं, हाऊ यू आर गोइंग टू वर्क ऑन इट. परत टाकाऊ पदार्थ, सांडपाणी व मलमूत्र यांची असुरक्षित विल्हेवाट. ओके, आता तुम्ही मला सांगा, कारण की आता हे जे आपण एवढा आपला सीवेज जो निघतो, ठीक आहे, कोणचा वाला सीवेज बोल रही हूँ मैं, वाला, ठीक आहे, फाईन. तर जर त्याचं प्रॉपरली डिस्कार्डच केले नाही, ठीक आहे, तर मग चालेल का तुम्हाला? जर ते सगळी शिशू गेली तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या याच्यामध्ये, ह्याच्याने आजार पण पसरणार आहे, ठीक आहे. तर प्रॉपर विल्हेवाट लावणे म्हणजे काय की प्रॉपर त्यांचं डिस्पोजल खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता आय गेस ना खूप सारे आय डोंट नॉट नो कोणती कंट्री आहे ती, बट बिल गेट्स पण काहीतरी त्या गोष्टींना हे करत आहेत, म्हणजे सपोर्ट करत आहेत. ते लोक सीवेज वॉटरला ना कन्वर्ट करून एक वेल प्युरिफाईड वॉटर ड्रिंकेबल जे आहे ते करत आहेत. ओके, फाईन. बघूयात, आपण सर्च करूया, मी पण सर्च करेल, आपला टास्क येतो आजचा. फाईन. तर सांगायचं माझं तात्पर्य काय की आता येणाऱ्या काळामध्ये असंच होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, आपण किती टनच्या टन पाणी वापरतो एका दिवसाला? एका माणसाला किती लागत असेल पाणी? विचार केला आहे कधी ह्या गोष्टींचा? एवढे सगळे लोक राहतात. आता सपोज आपण बदलापूरचा एकच एरिया घेतला, साणेवाडी घेतली, किती लोक राहत असतील, किती पाणी जात असेल वॉशरूमसाठी, धुण्या भांड्यांसाठी, पिण्यासाठी, किंवा काय वेस्ट होतं आहे पाणी त्याचं तर वेगळंच. फाईन. तर एक असा टाईम येईल की जेव्हा आपल्याकडे पाण्याची कमतरता असेल, जर आपण एन्व्हायरमेंटला सांभाळले नाही तर.
तर मग काय करणार, मग ह्या सीवेज वॉटरलाच आपल्याला प्युरिफाय करावं लागणार आहे काही ना काहीतरी टेक्नॉलॉजिकल ह्याच्याने, टेक्नॉलॉजी वापरून, आणि तेच आपल्याला प्यावं लागणार आहे. असे पण दिवस येतील. कोणी विचार केलेला 5G येईल, 4G येईल? नाही विचार केला. आलं ना. पण कोविडचा विचार केलेला आपण कधी? ध्यानीमनी पण नव्हतं. आम्ही पण फक्त नर्सिंगमध्ये असताना कोरोना व्हायरस असं एक छोटंसं एक टॉपिक होतं, फाईन. आता त्या टॉपिकचा एवढा मोठा मॅटर झाला आहे, आम्हाला पण माहिती नव्हतं. एक्झाम द्यायला पण आम्ही लोक क्वारंटाईन होऊन पेपर वगैरे लिहिले सगळे. काय सांगायचं माझं तात्पर्य काय आहे की वी नेवर नो उद्या काय होणार आहे, आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणून जे पण काय एन्व्हायरमेंट आहे, परिसर आहे, त्याला तुम्ही लोक जपा. ओके. नेक्स्ट इज, आता गरज काय आहे आपली? सुरक्षित पाण्याची गरज आहे, सुरक्षित हवा, सुरक्षित प्रकाश व वायुविजन. त्याच्यानंतर योग्य विल्हेवाट, म्हणजे की तेच झालं. आपल्याला काय करायचं आहे? जे पण काय तुम्ही डिस्कार्ड करता, ठीक आहे, काय डिस्कार्ड करता तुम्ही लोक? तुमचा कचरा झाला, ओला कचरा, सुका कचरा, बाबा वेगळं करत जा. तुम्ही लोक गेलेत का तिथे सीवेज डिस्पोजलच्या इकडे? कधी गेले? तुमची व्हिजिट गेली आहे का? नाही गेली आहे ना? आपण बघूयात, एकदा जाऊन येऊयात. हवं तर मॅमशी बोलेल. तुम्ही जाणार ना, तुम्हाला समजेल भांडूपमध्ये काय एवढा थर लागला आहे. बट इट इज नॉट अ डोंगर. तो डोंगर नाही आहे, तो तुमचा कचरा आहे. या डम्पिंग ग्राउंडची गोष्ट करते. ओके. तर तो कचरा आहे, तेवढा कचरा आहे. आणि ते डिस्पोज करताना जे ते लोक काम करतात ना, तुम्ही जेव्हा एंट्री करणार ना, तेव्हाच तुम्हाला इतकी स्टिंकी स्मेल येईल ना, खूपच बेकार. आमच्या लोकांची तिथे व्हिजिट झालेली, नंतर आम्हाला रिपोर्ट लिहायचा होता त्याच्यावरती, आम्ही लिहिला पण होता. तर मला काय म्हणायचं आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात ना, रे कशाला टाकायचा आहे कचरा ओला आणि सुका वेगळा वेगळा करून एकाच थैलीमध्ये घालायचा. काळ्या रंगाचा भेटतो 50 रुपयाला, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण तिथं टाकून. पण नंतर त्या लोकांना मॅनेज करायला किती त्रास होतो तुम्हाला माहिती आहे का? किती अनहायजेनिक वेमध्ये ते लोक काम करतात. इवन दो दे आर वेअरिंग ग्लव्स, इवन दो दे आर वेअरिंग मास्क वगैरे ते लोक घालतात, पण अगरबत्त्या लावलेल्या असतात, पण नाही ना, ठीक आहे. आता लाईक फॉर एक्झाम्पल, हाऊ यू डिस्कार्ड युअर सॅनिटरी नॅपकिन्स? कसे डिस्कार्ड करता तुम्ही लोक? येस, यू हॅव टू रॅप इट अप. कशामध्ये रॅप करता? न्यूजपेपरमध्ये यू हॅव टू रॅप इट अप. आणि त्याच्यानंतर यू मार्क करा त्याला. एवढा तर टाईम कोणाकडे नसतो, बट ॲटलिस्ट मार्क इट विथ द रेड पेन किंवा रेड मार्करने असं क्रॉस करून, असं जस्ट बिकॉज त्या लोकांना ते आयडेंटिफाय करता येईल की हे आहे. नाही तर त्यांना ते ओपन करून परत नोबडी लाईक्स इट ना, की कोणाला असं बघायला आवडेल का? नाही. किंवा कधी पण वॉशरूमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे डिरेक्टली फ्लश नाही करायचं, त्याच्याने वॉटर क्लॉगिंग होते. आणि एकदा वॉटर काही क्लॉग झालं तर नंतर प्लंबर्स वगैरे ह्या सगळ्या लोकांना सफर करावं लागतं. किंवा दुसरं बघा तुम्ही लोक, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट का आज इम्पॉर्टंट आहे हॉस्पिटल्समध्ये? जर सुया, एखादा HIV असेल पेशंटला, आपण सुई ती तशीच टाकली, ज्या बिनमध्ये टाकायची ते त्या बिनमध्ये नाही टाकले आपण, तर काय प्रॉब्लेम होणार आहे? जो व्यक्ती घाण कचरा उचलणारा व्यक्ती आहे, जर तिला ती सुई लागली, त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काय होईल? त्याला पण तो रोग होईल ना. मग जर आज आपणच सुधारलो नाही तर आपण आपल्या समाजाचा कसं, म्हणजे समाजामध्ये कसा काय चेंज आणणार आहोत? ओके. सो नर्सिंग इज नॉट ऑल अबाउट जस्ट स्टडीज आहे किंवा तुमची ड्युटीज आहेत किंवा तुमचा पैसा आहे. नो, नॉट ॲट ऑल. बट तुम्ही काहीतरी ॲज अ चेंज एजंट म्हणून ना या समाजामध्ये काहीतरी चेंजेस आणायला, असा माझा विश्वास आहे. पुढचं पुढे तुम्हालाच माहिती तुम्ही काय करता ते. ओके. नेक्स्ट इज की आत्ता रस्त्यावरनं जात येत असताना पिसाळलेले कुत्रे वगैरे असतात, लगेच वेटरनरी डॉक्टरला दाखवा किंवा आपली म्युन्सिपाल्टी आहे त्यांना तुम्ही कंप्लेंट देऊन टाका. जस्ट बिकॉज दे विल टेक देम ॲट देअर प्लेस, त्यांना ते ट्रीटमेंट देतील किंवा ते त्यांना तिथेच ठेवतील. ओके, रेस्क्यू सेंटर्समध्ये. नाहीतर काय होणार आहे, परत रॅबीजची साथ पसरेल, रॅबीज, ठीक आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन्सबद्दल माहितीच नसतं की आपल्याला वॅक्सिन्स घ्यावे लागतात त्याच्या अगेन्स्टमध्ये, तर त्या व्यक्तीला रॅबीज होण्याची संभावना आहे. परत काय, तुमचं घर आणि स्वयंपाकगृह स्वच्छ ठेवा, नाहीतर काय होतं, तुमचं कॉक्रोचेस येतात, परत कॉक्रोच आल्याने डिसीजेस पसरतात. तर ह्या सर्व गोष्टींचा ना आपल्यालाच काळजी घेतली पाहिजे. ओके. व्हॉट अबाउट युअर नॉईज पोल्युशन?
हॉर्न आपल्याला नाही वाजवायचे आहेत. ॲक्च्युली आपण काय आहेत ना, आपल्या म्हणजे आपली टेंडन्सी अशी आजकाल झालेली आहे, जरी पण तिथे नोटिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे, साईन बोर्ड दिलेला आहे की इथे हॉर्न नाही करायचं आहे, हॉर्न इज नॉट ओके, बट स्टील आपण लिहितो हॉर्न ओके प्लीज, ते पी 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 चालूच आहे. बट त्याच्याने किती प्रॉब्लेम होणार आहे त्या एजड लोकांना, आपण कधी याचा विचार केला का? किंवा हॉस्पिटल्समध्ये जे पेशंट्स आजारी असतात आणि तिथे ट्रॅफिक वगैरे असेल तर त्यांना तो पीस भेटेल का, किंवा त्यांना ती शांतता भेटेल का? नाही ना. ओके, तर ह्या सर्व गोष्टींवरती आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. फाईन. सो आत्तापर्यंत आपण काय शिकलो मला सांगा. एन्व्हायरमेंट काय आहे, तर तुमचा आसपासचं पर्यावरण, ज्याच्यामध्ये हवा, पाणी, सर्व काही, ह्युमन बीइंग्स, ॲनिमल्स, प्लांट, ट्रीज एक्सेट्रा, सो ऑन अँड सो फोर्थ येतं. त्यानंतर आपण बघितले की त्याचे 3 मुख्य घटक आहेत. वन इज फिजिकल फॅक्टर, फिजिकल कंपोनंट, अनदर इज युअर बायोलॉजिकल कंपोनंट, अँड थर्ड वन इज युअर सोशल कंपोनंट, म्हणजे भौतिक, जैविक आणि सामाजिक पर्यावरण. तर भौतिकमध्ये आपण बघितलं काय, जे नॉन लिव्हिंग गोष्टी येतात, बेंच झालं, एअर झालं, हवा झालं, पाणी झालं, त्या गोष्टी येतील. बायोलॉजिकलमध्ये काय येतील, ह्युमन बीइंग्स, प्लांट्स, ॲनिमल, ज्यांच्यामध्ये जीव आहे, ज्यांच्यामध्ये श्वास आहे, ठीक आहे, त्यांचा समावेश आहे. आणि सोशलमध्ये काय झालं, तुमची रूढी, परंपरा, कल्चर्स वगैरे, सो ऑन अँड सो फोर्थ, हे इन्व्हॉल्व्ह झालं. फाईन. तर मेन इथे मी एक नोट करायला तुम्हाला सांगितलेलं की एन्व्हायरमेंट इन्फ्लुएन्स करतो ह्युमन्सला आणि ह्युमन इन्फ्लुएन्स करतं एन्व्हायरमेंटला. एखाद्यामध्ये पण वर खाली जर झालं तर पूर्ण एन्व्हायरमेंट डिस्टर्ब होऊन जातं. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघितलं, व्हॉट इज एन्व्हायरमेंटल हायजीन किंवा एन्व्हायरमेंटल हेल्थ. ओके, त्याची आपण व्याख्या बघितली, ते का इम्पॉर्टंट आहे ते आपण बघितलं, आणि आपल्याला स्वच्छता का राखायला पाहिजे, का गरज आहे, व्हॉट इज द नीड फॉर मेंटेनिंग एन्व्हायरमेंटल हायजीन, हे आपण लोक शिकलो. ओके, तर ह्याचप्रमाणे तुमची ही युनिट कंप्लीट झाली. युनिट 1 एन्व्हायरमेंटल हायजीन. ह्याच्यामध्ये फक्त 2च गोष्टी होत्या, मुख्यतः म्हणजे इम्पॉर्टन्स आणि कंपोनंट्स. फाईन. ओके, so let me close it over here. Thank you.